हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मंडळी, नमस्कार. दोस्तांनो, भारताला खूप जुनी आणि छान अशी पारंपरिक खाद्य संस्कृती आहे. हे माहितीये तुम्हाला? कारण वेगवेगळ्या प्रांतानुसार तिथल्या खाद्यपदार्थांना विशेष प्राधान्य आहे. कधी कधी पाश्चात्य खाद्यपदार्थांची आपल्याला भुरळ पडते खरी, पण खऱ्या अर्थानं पोट भरतं आणि मन तृप्त होतं ते घरातल्याच जेवणाने. काही भाज्या पदार्थ आपल्याला विशेष आवडीचे नसले तरी आपण खातो, कारण कुठेतरी ते पदार्थ आपल्या शरीरासाठी पोषक असतात. म्हणूनच तर आपलं जेवणाचं ताट सुद्धा विविध पक्वान्नांनी, त्या पदार्थाच्या रंगांनी छान सजलेलं असतं. मग त्यातल्या त्यात अत्यंत आवडीच्या पदार्थाने आपण पहिला घास घेतो आणि उदरभरणाचा आरंभ करतो. चला तर मग आता अभ्यास मस्तीला आरंभ करूया. त्यासाठी सर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, मुलं जितक्या आवडीने जातात ना शाळेत, तितक्याच आवडीने ते त्यांचा डबा सुद्धा खातात मधल्या सुट्टीत. हो, आणि कधी कधी जर समजा शाळेत जायला कंटाळा आला असेल तर आई तेव्हा काहीतरी असं आकर्षक काहीतरी पदार्थ बनवते जे मुलांना आवडतील. पण अट असते की शाळेत गेल्यावरच डब्यातच मिळणार. त्यामुळे मुलं त्या डब्यातल्या पदार्थाच्या आकर्षणापोटी शाळेत जायला सुद्धा मागतात. पण काही मुलं अशी सुद्धा आहेत जे डब्यात आईने दिलं असेल ते निमूटपणे खातात. हो ना, आणि त्यातही मधुलिका, तसं पाहायला गेलं तर आपण सगळेच जण खाद्यप्रेमी असतो. नवनवे पदार्थ आपल्याला चाखायला आवडतात, चव घ्यायला आवडते. हो ना, आणि नवीन पदार्थांची चव चाखल्यावर किती मजा येते नाही का? हो, आणि या आवडत्या पदार्थांमधूनच तर आपली एक विशिष्ट यादी सुद्धा पदार्थांची तयार होते. म्हणूनच आज आपण बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थांची नावं विचारली आहेत. अरे वा, क्या बात आहे. आणि बालवर्गातल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थांची नावं सुद्धा आपल्याला सांगितलेली आहेत. त्यामुळे आज आपण कोणाशी बोलूयात आणि कोणाचे आवडते पदार्थ जाणून घेऊयात बरं? आज आपण आवडते पदार्थ जाणून घेऊयात अरविंद कावळे या अंगणवाडी शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून, जो जिल्हा गडचिरोली इथे राहतो. त्याच्यासोबतच त्याची आई सरिता कावळे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला मग बोलूयात आता अरविंद सोबत. नमस्कार सरिता ताई. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? छान. तुम्ही अरविंदला काही गाणी किंवा काही गोष्टी वगैरे सांगता का? हो, सांगतो. अरविंद आता काही गाणी वगैरे म्हणून दाखवतो का छान छान? हो. मस्त. अरविंद मधली अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला खूप आवडते? खेळना, शिकवणा. बरं, आता आम्हाला अरविंद सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे तो? हो, आहे. हॅलो अरविंद, हॅलो. कसा आहेस तू? छान. आणि आता काय करत होतास? खेळत. अरे वा, तुला काय काय खेळायला आवडतं बरं? चमचा. चमचा. आणि तू पकडापकडी खेळतोस का? आणि अजून काय काय खेळतोस तू? लगोरी खेळतो. अरे वा, तुझ्या मित्रांची नावं काय काय आहेत रे? उछाल. आणि आम्हाला सांग, तू मित्रांच्या सोबत खाऊ पण खातोस का? काय काय आवडतं बरं तुला खायला? चिंच, आणि जाम,
सबूत, अरे वा. आणि मला सांग, तू जेव्हा शाळेत जातोस तेव्हा तू डब्यात काय काय नेतोस? अंडा, खिचडी, व्हेरी गुड. अंडे, अच्छा. आणि मला सांग, तुला गोड पदार्थांची नावं माहितीयेत का बरं? गोड गोड खाऊ तुला काय आवडतो खायला? चाकुले, आणि जिलेबी, गुलाबजाम, केळा, बत्ती, व्हेरी गुड. आणि तुला तिखट तिखट काय आवडतं रे खायला? वाटाणे, वाटाणे. केवडा, शेव, चटणी. व्हेरी गुड. तू भाज्या खातोस का सगळ्या? कुठल्या कुठल्या खातोस बरं भाज्या? आलूची भाजी, अरे वा. अजून? अंड्याची भाजी, आणि तुझी आवडती भाजी कुठली आहे? आलूची भाजी. बरं. आणि फळं खातोस का तू? कुठली कुठली फळं खातोस तू? जाम, आणि सबूत, व्हेरी गुड. तुझं फेवरेट फळ कोणतं आहे रे? आंबा, आणि किती आंबे खातोस तू? 4. अरे बापरे. मला सांग, तुला एखादी छानशी कविता म्हणता येते का रे? तुझी आवडती कविता आम्हाला म्हणून दाखव ना. पावसा, हा. पावसाला मोठा. अरे वा, किती छान, मस्त. आम्हाला सांग, तुला मोठं झाल्यावर काय व्हावंसं वाटतंय बरं? काय स्वप्न आहे तुझं? डॉक्टर, आणि डॉक्टर होऊन काय करणार तू? इंजेक्शन. इंजेक्शन देणार? अरे बापरे. भीती नाही वाटत तुला इंजेक्शनची? वाटते ना. मग सगळ्यांना घाबरवणार तू इंजेक्शन देऊन? बरं, ठीक आहे. अरविंद, तुझ्याशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट. थँक्यू. यू आर वेलकम. बाय बाय. 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 रेश्मा, मुलांनी की नाही त्यांच्या आवडीनिवडी मित्रमैत्रिणींना सांगितल्या, आई वडिलांना सांगितल्या, अगदी आपल्याला सुद्धा सांगितल्या. हो. बऱ्याचदा की नाही आपण मुलांना अभ्यास विचारताना किंवा उत्तर विचारताना एक प्रश्न आवर्जून विचारतो. हो, तो प्रश्न म्हणजे तुम्हाला मोठं झाल्यावर काय बनायला आवडेल? आणि मुलं की नाही एखादं धाडसी उत्तर देतात. खरंच. म्हणजे बघ, आज अभ्यास तर खमंग झालेलाच आहे, पण थोडासा आता ऍडव्हेंचरस पण होणार आहे. आणि ह्याबाबत जर जाणून घ्यायचं असेल ना, तर थोडंसं की नाही इतिहासाचं पुस्तक उघडून बघायला काहीच हरकत नाही. खरंच, अनेक धाडसी निर्णय आणि कृती आपल्याला इतिहासाच्या पुस्तकात वाचायला मिळतात. आणि थोडं मागे डोकावून पाहिलं तर त्यातून आपल्याला बरीच प्रेरणा सुद्धा मिळत असते. अगदी खरं आहे. म्हणजे राजकीय, सामाजिक, आर्थिक बदल कधी आणि कसे झाले, सांस्कृतिक आणि धार्मिक बाजूंचं नेमकं महत्व काय होतं, या सगळ्याचा अभ्यास आपण इतिहासात करतो. हो ना. आणि मधुलिका, आपण जेव्हा इतिहासात डोकावतो तेव्हा असे अनेक प्रसंग असतात, काही वक्तव्य असतात, संभाषण, संवाद असतात, ज्यामुळे आपल्याला एक वेगळी प्रेरणा मिळत असते आणि एक वेगळी दिशा सुद्धा मिळत असते. आणि याच गोष्टी लक्षात ठेवून आपण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलाय की सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना काय म्हणाले ते आम्हाला सांगा. आणि मुलांनी या प्रश्नाचा खूप छान अभ्यास करून अगदी सविस्तर उत्तर आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलेलं आहे. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया. अंजली नांगरे या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येहळेगाव, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोलीमध्ये राहणाऱ्या इयत्ता 4थी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून. तिच्या बरोबरच तिचे बाबा बालाजी नांगरे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला मग आता बोलूयात आपण अंजली सोबत. नमस्कार बालाजी. नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कसे आहात आपण? चांगलं आहे मॅडम. आम्ही. आणि कसा सुरू आहे अंजलीचा अभ्यास? चांगला आहे मॅडम. घरी कधी तुम्ही तिचा अभ्यास घेता की नाही? घेतो ना. तुम्हाला तिचा कुठल्या विषयाचा अभ्यास घ्यायला खूप आवडतो? तिचा इंग्रजीचा. का बरं इंग्रजीचाच का? मॅडम कसं आहे, आता मराठी तर आपली मातृभाषा आहे आणि सगळीकडे अवगत आहे. आता युग कसं चाललंय, कॅम्प्युटर युग आलं, इंग्रजी महत्वाची आहे. त्यामुळं इंग्रजी सगळ्यात महत्वाची असल्यामुळे आम्हाला वाटतं बा इंग्रजी लेकरांनी शिकावं. शाळेत असताना तुमचा आवडता विषय कोणता होता? माझा मॅडम त्यावेळेस काय आम्ही जास्त शिकलो नाही. 5वी 6वी शिकलेला आहे आम्ही. पण तरी सुद्धा एखादा विषय तर आवडीचा असतोच की. पहिल्यांदा मराठीचा आम्हाला आवडती वाटली. नंतर 5वीला गेल्यानंतर वय जास्त झालं ना, जितकं कमी वयामध्ये काही कोणतं शिक्षण आपण द्यायला लागलो तितकं लक्षात राहते आणि त्याची आवड निर्माण होते. 5वीला गेल्यानंतर आम्हाला ABCD शिकवण्यात आली. त्यामुळे आम्हाला एवढी हार्ड गेली, एवढं हार्ड गेलं ते इंग्रजीचं शिक्षण. त्यामुळे आम्ही जास्त कल आमचा मराठीकडे राहिला. बर, मग तुमचा आवडता विषय मराठी होता का? मग हा. तुम्ही जेव्हा तिचा अभ्यास घेता अंजलीचा, तेव्हा तुम्हाला तुमच्या शाळेचे दिवस आठवतात का? आठवतात मॅडम. मग तुम्ही तिला काय काय सांगता तुमच्या शाळेविषयी? शाळेविषयी म्हणजे आम्हाला जे अनुभव आले आमच्या शाळेत, काय नाही तेच सांगत असतो आम्ही. बरं, आणि तुमच्या आता अंजलीकडनं काय काय अपेक्षा आहेत?
अंजलीकडनं काय अपेक्षा अशा नाही का, तिने शिक्षण चांगलं घ्यायचं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं, हेच आमची अपेक्षा आहे. बरं, आणि अंजली मधली अशी कुठली गोष्ट आहे किंवा तिच्यातला असा कोणता गुण आहे जो तुम्हाला खूप आवडतो? अंजली मध्ये आता कसं आहे, नृत्यकला आणि भाषण करणं तिला लय आवडते. अरे वा. हा लेझिम मध्ये कोणत्याही शाळेमध्ये स्पर्धा असू द्या, ती प्रत्येक स्पर्धामध्ये भाग घेते. कुठली स्पर्धा असू द्या, लेझिम असू द्या, नृत्य असू द्या, खेळाची असू द्या, हे मला लय आवडते कारण ती स्वतःहून धाडस करते. अगदी खरं आहे, हे धाडस असणं खूप गरजेचं आहे. आणि आता आम्हाला अशा धाडसी अंजलीशी गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? दीदी. हॅलो अंजली, कशी आहेस तू? हॅलो. हॅलो अंजली, कशी आहेस तू? मी हॅपी आहे. आणि मला सांग, तुझा अभ्यास कसा सुरू आहे? छान सुरू आहे. व्हेरी गुड. आम्हाला सांग, तुझा आवडता विषय कोणता आहे ग? गणित. तुला अजिबात भीती नाही वाटत गणिताची? नाही. शाबास. मग आजचा अभ्यास आहे तो काय आपला गणिताचा नाहीये ग, इतिहासाचा आहे. मग तू केला की नाही केला? केला. व्हेरी गुड. चल मग आपण की नाही आधी अभ्यास करू, नंतर आपण पुन्हा गप्पा मारूया, ठीक आहे? हो. आम्हाला सांग, सिंहगडावर सूर्याजींनी मावळ्यांना काय सांगितलं बरं? सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना म्हणाले, अरे तुमचा बाप येथे जमिनीवर पडला आहे, तुम्ही का भित्र्या भागूबाई वाणी पळत आहात? मागे फिरा, मी कोंढणाची दोर कापून टाकली आहे, तुम्ही कोंढणाच्या कड्यावरून उड्या खापा आणि मरा, नाहीतर शत्रूंवर तुटून पडा, असे म्हणाले. व्हेरी गुड, मस्त. मला सांग, हा अभ्यास करायला तुला कोणी मदत केली ग? शिक्षकांनी. आम्हाला सांग, तू मगाशी सांगितलंस की तुझा आवडता विषय गणित आहे, बरोबर? हो. मग तुझे पाढे कुठपर्यंत पाठ आहेत? 22 पर्यंत. मग चल, तू तर मला 22चाच पाढा म्हणून दाखव बरं. 22 एक 22, 22 दोन 44, 22 त्रिक 66, 22 चौक 88, 22 पाच 110, 22 एकम 132, 154, 22 साठी 176, 22 नो 198, 22 दहा 220. व्हेरी गुड. आणि तू तर आम्हाला 20चा पाढा म्हणून दाखव बरं. 20 एक 20, 20 दोन 40, 20 त्रिक 60, 20 चौक 80, 20 पाच 100, 20 चौक 120, 20 सात 140, 20 आठ 160, 20 नऊ 180, 20 दहा 200. शाबास. आणि आम्हाला सांग, तुला अभ्यास करायला आवडतो असं तुला खेळायला पण आवडतं का? मग हो. कुठले कुठले खेळ खेळतेस तू रोज? मी लपाछिपी, लंगडी, खो खो, डबा डबा एक्सप्रेस आणि कबड्डी. अरे वा. आणि तुझ्या मैत्रिणींची नावं काय ज्यांच्यासोबत तू हे सगळे खेळ खेळतेस? आरती, अवनी, नंदनी, वैष्णवी, आरती, ईश्वरी, नेहा. मस्त. बाबांनी सांगितलं आम्हाला मगाशी की तुला भाषण करायला खूप आवडतं, खरंच का ग? हो. मग आम्हाला एखादं भाषण पण सादर करून दाखव ना. स्त्रियांच्या आधारे जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती, स्त्रियांच्या आधारे जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती, म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री. शाळेचे मुख्याध्यापक, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्या समोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी क्रांतिकारी ज्योतिबा सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षका तसेच मुख्याध्यापिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे या गावी झाला. अगदी लहानपणी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. तेव्हा त्यांना काही येत नव्हते. त्यांना ज्योतिबा फुले यांनी शिकवले. त्यांची मुलींची शिक्षणाचा पाया रोवला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. व्हेरी गुड. खूप छान तू आता आम्हाला म्हणून दाखवलंस. आम्हाला सांग, तुला मोठं झाल्यावर काय व्हावं असं वाटतंय बरं? काय स्वप्न आहे तुझं? मला शिक्षक. अरे वा. आणि कुठला विषय शिकवणार तू सगळ्या विद्यार्थ्यांना? सर्व विद्यार्थ्यांना मी गणिताचा विषय शिकवणार. शाबास. अंजली, तुझ्याशी आणि तुझ्या बाबांची गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. यू आर वेलकम. बाय बाय. बाय बाय. इतिहासाचा अभ्यास करताना एक गोष्ट नक्की जाणवते की सरते शेवटी जय कोणाचा होतो बरं? सत्याचा होतो.
अर्थात म्हणजे काय तर चांगलं काय वाईट काय हे इतिहासातून आपल्याला कळतं. हो ना, त्यातलं तात्पर्य आपल्याला बरंच काही शिकवून जातं. आणि असंच आपण जेव्हा गोष्टीच्या राज्यात जातो तेव्हा त्यातला बोध सुद्धा आपल्याला बरंच काही शिकवून जातो. चला मग एक छानशी गोष्ट ऐकूयात आणि छानसा बोध घेऊन पुढे जाऊयात. नक्कीच. साबणाचे फुगे गोल का असतात? लेखन सुकन्या सिन्हा. मराठी अनुवाद जुई कुलकर्णी. मनू आणि माया हे जुळे बहीण भाऊ. एके दिवशी ही भावंड शाळेतून घरी येत होती. वाटेत ट्रॅफिक सिग्नलला त्यांना एक माणूस दिसला. तो माणूस साबणाचे फुगे तयार करण्याचं साहित्य विकत होता. त्यानं प्लास्टिकची नळी एका बाटलीत बुडवली आणि बाहेर काढून हुंकर मारली. तर काय, फुग्यांची एक लांब लचक माळच त्यातून बाहेर पडली. काही फुग्यांवर तर इंद्रधनुष्यासारखे रंग चमकत होते. तो माणूस ओरडत होता, 10 रुपये 10 रुपये. तेवढ्यात सिग्नलचा दिवा हिरवा झाला. मनू आणि मायाची बस पुढे निघाली. मनूनं रात्री जेवताना आईला विचारलं, आई, आपण साबणाचे फुगे तयार करायचं साहित्य विकत आणूया का? आई म्हणाली, ते सगळं तर तुम्ही घरी पण तयार करू शकता. तुम्ही दोघं उद्या प्रयत्न करून का पाहत नाही? त्या रात्री मनू आणि माया फुग्यांची स्वप्न बघत झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी मायानं एका छोट्या लाल बादलीत शॅम्पू आणि पाणी मिसळून ठेवलं. ती बादली तिनं बागेत नेऊन ठेवली. मनूला बाबांच्या टूलबॉक्स मध्ये काही तारांचे तुकडे सापडले. त्यानं त्यातली एक तार वळवून तारेच्या टोकाला एक कडं तयार केलं. मनूनं ती तार साबणानं भरलेल्या बादलीत बुडवली आणि तारेच्या टोकाला तयार केलेल्या कड्यात त्याने एक जोरदार फुंकर मारली. पण अरे रे रे रे, एकही फुगा बाहेर पडला नाही. अरे, अशी हळूच फुंकर मार ना, असं म्हणत मायाने हळूवार फुंकर मारली. तरीही फुगा काही केला तयार होईना. मनूनं आणखी एकदा प्रयत्न केला. आता सावण फुग्यांची माळच बाहेर पडली. तसे ते दोघं मोठ्यानं ओरडले, ओहो, आहा. कुल्फी कुत्रा सुद्धा ती फुग्यांची माळ बघून त्यामागे धावू लागला आणि भुंकत सुटला. माया म्हणाली, मी आता वेगळ्या प्रकाराने तार वळवणार आहे. तिनं दुसऱ्या एका तारेचा तुकडा घेऊन तो वळवून तारेच्या टोकाला एक चौकोनी आकार तयार केला. माया म्हणाली, माझे साबण फुगे आता नक्कीच छोट्या छोट्या चौकोनी बॉक्स सारखे दिसतील. मनू म्हणाला, आपण इतर वेगवेगळे आकारही तयार करूया. मनूनं मग तारेच्या टोकाला वळवून तिच्या शेवटी त्रिकोणी आणि ताऱ्यासारखे आकार तयार केले. ती दोन्ही जुळी भावंड कुल्फी कुत्र्याला साबणाच्या फुग्यांच्या मागे धावताना पाहत होती. आणि सगळे फुगे गोल आकाराचेच होते. किती अजब ना. माया तक्रारीच्या सुरात आईला म्हणाली, आई, आम्ही वेगवेगळ्या आकाराचे साबणाचे फुगे तयार करायचा प्रयत्न केला, पण सगळे फुगे गोलच होत आहेत. आईशी गप्पा मारायला आलेल्या शेजारच्या सुखविंदर काकू म्हणाल्या, अगं, गोल हा एक विशिष्ट आकार असतो. सुखविंदर काकू शहरातील विज्ञान संग्रहालयामध्ये काम करतात. सुखविंदर काकू म्हणाल्या, जेव्हा आपण साबणाचे फुगे बनवतो ना, तेव्हा आपण फुग्यात हवा फुंकतो. जर फुगा गोल आकाराचा असेल तर फुग्याचं आवरण सगळ्यात कमी ताणलं जातं. त्याचा दुसरा कुठला आकार असेल तर त्या आवरणाला एवढी सारी हवा आत घेण्यासाठी जास्त ताण येतो. फुग्यांना ते आवडत नाही. हे ऐकून मनू ओरडला, म्हणजे फुगे आळशी असतात, त्यांना ताणलं जाणं आवडत नाही. तो आणखी साबणाचे फुगे उडवायला माया सोबत पळाला. वर्गामध्ये करायची कृती. साबणाचे फुगे कसे तयार कराल? थोडा पातळ साबण किंवा शॅम्पू एका कपात घ्या. त्यात थोडंसं पाणी घालून मिश्रण तयार करा. पाणी जास्त होऊ नये यासाठी एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून मिश्रण तयार करा. एखाद्या तारेचे लांब तुकडे घ्या. प्रत्येक तुकड्याची एक बाजू वळवून वेगवेगळे पोकळ आकार तयार करा. हे पोकळ आकार साबणाच्या पाण्यात बुडवून साबणाच्या वेगवेगळ्या आकाराच्या चौकोनी, गोल किंवा त्रिकोणी पातळ आकृत्या कशा तयार होतात ते बघा.
या साबणाच्या आकृतीमध्ये हळूच फुंकर मारून बघा. साबणाच्या फुग्यांच्या लांबलचक ओळी बाहेर येतील. कदाचित सुरुवातीला वेगळा आकार दिसेलही, पण हे फुगे नेहमी नंतर गोल आकाराचेच होतील. तुमच्या रंगपेटीतला थोडा रंग साबणाच्या पाण्यात घाला. तो नीट मिसळून घ्या. आता साबणाचे फुगे करा. ते कोणत्या रंगाचे असतील? तुम्ही पृथ्वीवर असल्याने तुमचे साबणाचे फुगे रंगीत नसतील, कारण रंग पाण्याहून जड आहे. त्यामुळे गुरुत्वाकर्षणाने तो फुग्याच्या तळाशीच साठून राहतो. बीटाच्या रसासारखे नैसर्गिक रंग साबणाच्या पाण्यात घातल्यावर साबणाचे फुगे रंगीत होतील असं तुम्हाला वाटतं का? करून बघा बरं. एका जपानी स्त्री अंतराळवीराच्या 7 वर्षांच्या मुलीनं अंतराळात साबणाचे रंगीत फुगे तयार होऊ शकतील का हे तिच्या आईला बघायला सांगितलं. त्या अंतराळवीर आईने लाल रंगांचा फळांचा रस साबणाच्या पाण्यात मिसळून अंतराळात साबणाचे फुगे तयार केले. तर खरंच लाल रंगाचे फुगे तयार झाले की? हे असं का? याचं कारण म्हणजे अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे रंग फुग्यांच्या खालच्या भागात साठून राहत नाही. साबणाचे फुगे का फुटतात? साबणाचा फुगा म्हणजे एक प्रकारे पातळ आवरणात गुंडाळलेली हवा आहे. या फुग्यांचं आवरण 3 पापुद्र्यांनी बनलेलं असतं. बाहेरच्या पापुद्र्यात साबण, आतमध्ये पाणी आणि परत आतल्या पापुद्र्यात साबण. अशा प्रकारे हे 3 पापुद्रे असतात. फुगा हवेच्या संपर्कात आला की पाणी लगेच उडून जातं आणि फुगा फुटतो. रेश्मा बघ, खाऊ खायचा म्हणजे आपण तोंड आणि हाताचा उपयोग करतो, बरोबर? बरोबर. इतिहास म्हण किंवा कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना आपण डोळे, कान, हात, डोकं ह्यांचा वापर करतो. हो बरोबर. आणि खेळायला जातो तेव्हा हात, पाय आणि डोळे ह्या अवयवांचा वापर करतो. मधुलिका, हे वरवर दिसणारे अवयवच आपण लक्षात घेतो, पण आपल्या शरीराच्या आतमध्ये जे अवयव असतात त्याचा सुद्धा आपण विचार करायला हवा. कारण आपल्या सर्व हालचाली या आपल्या शरीर रचनेवरती सुद्धा अवलंबून असतात आणि ती शरीर रचना अवलंबून असते आपल्या शरीराच्या हाडांवर. अगदी खरं आहे. म्हणजे विज्ञानाचा अभ्यास करताना आपल्याला हे जाणवतं जेव्हा खास करून आपण शरीरशास्त्राचा अभ्यास करतो तेव्हा. करेक्ट. म्हणून आजही आपण थोडासा शरीरशास्त्राचा अभ्यास करूयात. कारण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण अभ्यास दिलाय की हाडांचे प्रकार किती आणि कोणते आहेत याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवलेली आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून उत्तरं सुद्धा पाठवलेली आहेत. पण ज्यांचा अभ्यास करायचा राहिला असेल किंवा ज्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल त्यांच्यासाठी आता आपण हाडांचे प्रकार किती आहेत आणि कोणते आहेत ते जाणून घेऊयात. मानवी अस्थि संस्था. आपण पाहिले की शरीरातील सर्व हाडे एकसारखी नसतात. अशी सर्व लहान मोठी हाडे एकत्र मिळून मानवी हाडांचा सांगाडा तयार होतो आणि यामुळे आपल्या शरीराला एक आकार प्राप्त होतो. म्हणजेच शरीरातील सर्व हाडे व कुर्च्या एकत्र मिळून अस्थि संस्थेची रचना होते. तर मुलांनो, अस्थि संस्था म्हणजे काय? शरीराला निश्चित आकार देऊन आधार देणाऱ्या आणि शरीराच्या आतील इंद्रियांचे रक्षण करणाऱ्या संस्थेला अस्थि संस्था म्हणतात. हाडे लवचिक नसतात, त्यांची रचना कठीण असते. ही रचना जैविक आणि अजैविक या 2 घटकांनी बनलेली असते. अस्थि पेशी या जैविक असतात, तर कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, खनिज, क्षार हे अजैविक असतात. यांच्यामुळे शरीराला मजबूती मिळते. हाडांचे प्रकार. आपण अस्थि संस्था म्हणजे काय ते पाहिले. आता आपण शरीरात किती प्रकारची हाडे असतात ते पाहूया. हाडांचे मुख्यतः 4 प्रकार असतात. हाडांचे प्रकार: चपटी हाडे, लहान हाडे, मोठी हाडे, अनियमित हाडे. आपल्या पायाची व हातांची हाडे लांब असतात म्हणून त्यांना मोठी हाडे म्हणतात. तर त्याच हातापायांच्या बोटांची हाडे पाहिलीत तर ती लहान असतात म्हणून त्यांना लहान हाडे म्हणतात. मग मला सांगा, आपल्या शरीरात चपटी हाडे कोणती असतात? तर डोक्याची कवटी, चेहऱ्याची हाडे ही चपटी हाडे आहेत. आता राहिला शेवटचा प्रकार म्हणजे अनियमित हाडे. अनियमित हाडे म्हणजे ठराविक आकार नसलेली हाडे.
तुम्ही तुमच्या मित्राच्या पाठीच्या मध्यावरून वरून खाली असा हात फिरवला तर तुम्हाला एक लांब हाडांची रचना जाणवेल. ही रचना तसंच आपलं मनगट, खांदा यामध्ये जी हाडं असतात त्यांनाच अनियमित हाडे म्हणतात. हे सांगाडे पहा. कोणता सांगाडा कोणत्या प्राण्याचा आहे ते ओळखा बरं. पहिला सांगाडा घोडा, दुसरा डायनासोर, तिसरा माकडाचा आहे. उरलेले 2 मासा आणि साप या प्राण्यांचे आहेत. मुलं हसायला, खेळायला लागले की आपण त्यांच्याकडे तल्लीन होऊन पाहत राहतो. त्यांच्या खेळामध्ये आपण सुद्धा सामील होतो. मग ते हळूहळू भातुकली खेळू लागतात, गाड्यांबरोबर खेळू लागतात. बाहुली, चिमणा, चिमणी, अनेक पक्षी सुद्धा त्यांच्या या खेळामध्ये सामील होतात. पण मुलांना की नाही अशी खेळणी द्यायला हवीत जी त्यांच्या वाढीच्या वयासाठी अगदी योग्य आहेत. म्हणजेच त्यातून त्यांचं मनोरंजन सुद्धा होईल, त्यातनं काहीतरी नवीन शिकायला सुद्धा मिळेल. आणि आपल्या संस्कृतीशी ही खेळणी जोडली गेलेली आहेत ना, हे सुद्धा दरवेळी तपासून बघणं खूप गरजेचं आहे. चला तर मग आज आपण मुलांचे संगोपन यामध्येच ऐकूया मुलांची खेळणी आणि खेळ याविषयी. खेळ आणि खेळणी भाग 1. खेळ, खेळणी आणि मुले यांचे अतूट नाते आहे. मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खेळ खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. यासाठी आपण आपल्या मुलाला बाजारातून महागडी खेळणी आणून देतो. आपण ठरवले तर बरीच अशी खेळणी आपण आपल्या घरात टाकाऊ वस्तूंपासून सुद्धा बनवू शकतो. चला तर मग आज आपण कोणत्या खेळणीपासून मुलाचा कोणता विकास होतो, तसेच कोणती खेळणी घरी बनवू शकतो हे या व्हिडिओच्या मदतीने समजून घेऊया. जन्मते 6 महिन्याच्या बाळासाठी खुळखुळा. कोल्ड्रिंकच्या छोट्या आकाराच्या रिकाम्या बाटलीमध्ये काही कडधान्य टाकून आपण घरच्या घरी खुळखुळा बनवू शकतो. खुळखुळ्याकडे बघत मूल मान वळविते, तसेच त्याला पकडण्याचा प्रयत्न करते. यामुळे मुलाचा शारीरिक विकास व्हायला मदत होते. सोबतच लक्ष केंद्रित करण्याची क्षमताही वाढते. 6 ते 12 महिन्याच्या मुलांसाठी बॉल. घरातील जुने न्यूजपेपर किंवा जुने कागदपत्र एकत्र करून त्याचा आपण बॉल बनवू शकतो. बॉलने वेगवेगळे खेळ खेळता येतात, जसे कॅच, बॉल बादलीत टाकणे, पायाने बॉल ढकलणे इत्यादी. यामुळे मुलाचा शारीरिक विकास व्हायला मदत होते. सोबतच मुलांच्या मोठ्या मांसपेशींचा जसे हात, पाय यांचा विकास होतो. 1 वर्ष ते 2 वर्षाच्या मुलांसाठी क्ले. आई जेव्हा चपाती करण्याकरिता कणिक मळते तेव्हा त्यातील थोडे पीठ मुलांच्या हातात देऊन आपण त्यापासून त्यांना अनेक वस्तू बनवण्यास शिकवू शकतो, जसे भांडी, प्राणी, मासा इत्यादी बनवणे. या खेळातून मुलांचा सूक्ष्म स्नायूंचा विकास होतो, जसे बोटे. तसेच मुलांमध्ये कल्पनाशक्तीचा विकास होतो. 2 ते 3 वर्षाच्या मुलांसाठी 2 कागदी कप व धाग्याच्या मदतीने फोन बनवा. फोन बनवताना मुलालाही मदतीला घ्या. धागा ताणला जाईल एवढ्या अंतरावर उभे राहून मुलासोबत फोनवर बोला. या खेळातून मुलाचा हात व बोटांचा विकास होतो. तसेच मुलाला वस्तू वाटून घेणे, एकमेकांना समजून खेळणे इत्यादीची सवय लागते. आशा आहे की या व्हिडिओतून मिळालेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. असेच नवनवीन खेळ आणि खेळण्यांची माहिती घेऊन आपण पुढे पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या. नमस्कार. तर फ्रेंड्स, कोणत्याही गोष्टीच्या आरंभाला म्हणजे सुरुवातीला आपला उत्साह खूप दांडगा असतो, पण हळूहळू तो ओसरतो. पण त्यावेळेस कुणामुळे तरी आपल्याला प्रेरणा मिळते, आपला हुरूप वाढतो आणि आपला आत्मविश्वास वाढून आपण हाती घेतलेलं काम मात्र तडीच नेतो. इतिहासात अशीच प्रेरणा मावळ्यांना सिंहगडावर दिली, ती म्हणजे सूर्याजीने. मावळ्यांचा परतीचा मार्ग बंद करायला दोरखंडच कापून टाकला आणि शत्रूंशी लढा द्यायला भाग पाडलं त्यांनी. यावरून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे एकदा का एखादं काम हाती घेतलं तर ते पूर्णत्वास न्यायलाच पाहिजे आणि ही आपली जबाबदारी आहे. आणि हो, तुमच्यावर आणखी एक जबाबदारी आहे,
ती म्हणजे तुमच्याकडे असलेल्या छान छान प्रार्थना आम्हाला पाठवा. हेही 9167132904 या व्हॉट्सअप क्रमांकावर. क्रमांक पुन्हा एकदा सांगते, 9167132904. छान नव्या प्रार्थनेची आम्ही वाट पाहत आहोत. भेटूयात आता पुढल्या भागात. बाय बाय. बाय बाय.